कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला जे पाहिजे ते सगळं मला मिळणार आणि सूर्याला बी त्याच्या वाडवडिलांची सगळी पुण्याही मिळणार बघा। आता ज्याचं आहे ते त्याच्याजवळ एकदाच दिलं ना की मग मी मारायला मोकळी बघा। हा, ज्याचं आहे त्याला मिळणारच की। आणि हे सर्व कळाल्यावर सूर्या काय गप असणार नाही, तो न्याय देणार। त्या राक्षसाला चांगली चादल घडवणार आणि त्याचा हिशोब करणार म्हणजे करणार। चालू ना? अरे कुठवर पळशी, हे सगळं राज्य आमचंय। मला बी आमच्या मर्जीनं, मला बी आमच्या मर्जीनं। आणि आता तुझ्या बायकोनं माती खाल्ली तर तुझी सुटका बी आमच्याच मर्जीनं होणार। हे छत्री, ऐकव रेकॉर्डिंग, ऐकव। पुष्पा, अगं सुटलो मी सुटलो। आता ते जालिंदरचं आपल्याला काय मिळणार नाही। आता तुला काय करायचं असेल ते कर। मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते। तुला चावी पण सापडली आणि सनद पण सापडली। हा, मग मला त्यो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडे तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया एकच घाट पडली बघा। डॅडी, बघितलं ना मी माझं काम किती चोख केलं होतं, पण तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हता। अहो, त्या बाईला मी चांगलंच ओळखलं होतं। अहो, ती साधी सुधी बाई नाही, ती पुष्पा म्हणजे फायर आहे, फायर। चांगलं काम केलं तरी शिक्षा आणि वाईट काम केलं तरी शिक्षा। आता काय केलं मी? लायकी नसताना तोंड वाजवलंस म्हणून बाहेर फक्त आम्ही। चावी सापडलेली ही बातमी सूर्यापर्यंत पोचलेली नाही म्हणजे काम फत्ते झालेले। चिरंजीव, या पुष्पाला घेऊन या, तिला बक्षीस दिलं पाहिजे बाबा। बक्षीस तर द्यावंच लागणार आहे तिला। येतो घेऊन डॅडी तिला। काय पुष्पा काकी, कुठे? हा, हे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।